ठाकरेंच्या शिवसेनेचा आज नाशिकमध्ये निर्धार मेळावा। बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातील संवाद भाषण होणार। मेळाव्यापूर्वी टीजर लॉन्च। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज अमरावती दौऱ्यावर। अमरावती विमानतळाचं करणार लोकार्पण। एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर स्नेहभोजनासाठी दाखल। दोघांमध्ये जवळपास 1 तासांपासून चर्चा। पालिका निवडणुकीपूर्वी नव्या युतीची चर्चा। आनंद नक्कीच होईल ना। आनंद राजसाहेबांसारखी व्यक्ती जर शिंदे साहेबांबरोबर एकत्र येऊन भविष्याच्या राजकारणामध्ये जर एकत्र आले तर आनंदच होईल। एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर मंत्री उदय सामंत यांची मोठी प्रतिक्रिया। ऊसाला 1 रकमी एफआरपीचा जीआर राज्यात अखेर लागू। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। 3 टप्प्यात एफआरपी निर्णयाला राजू शेट्टींनी दिलं होतं आव्हान। कुडाळमधील प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणात राजकारण तापलं। बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था भयानक। वैभव नाईकांचा वार तर निलेश राणेंकडूनही जोरदार पलटवार। हवामान खात्यानं दिली मान्सूनची खुशखबर। यंदा सरासरीच्या 105% पडणार पाऊस, तर राज्यातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार। आणि तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल होणार। ससून रुग्णालयाचा 4था अहवाल आल्यानंतर कारवाई करणार। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती।